नमस्कार मंडळी, मी शांभवी मंत्री आपल्या सर्वांचं स्वागत करते स्वामी कृपा क्रिएशन मध्ये. आज आपण आलेलो आहोत यशवंत नाट्य मंदिरला. रत्नाकर मतकरी यांच्या कथांवर आधारित घाबरायचं नाही हे नाटक येत्या 31 तारखेला आपल्या भेटीला येत आहे आणि या नाटकातील कलाकार पुष्कर श्रोत्री सर आज आपल्या सोबत आहे. सर, तुम्ही आतापर्यंत इतक्या वेगवेगळ्या भूमिका बजावल्यात, इतक्या नाटकांमध्ये काम केलं, तर हे नाटक कसं वेगळं होतं किंवा याची प्रोसेस कशी वेगळी होती? खरं तर आता 1992 पासून मराठी रंगभूमीवरती मी काम करतोय. वेगवेगळ्या धाटणीची वेगवेगळ्या प्रकारची नाटकं मी केलेली आहेत. त्याच्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या असतील, विनोदी स्वरूपाच्या असतील, खूप वेगवेगळ्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या. पण इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण म्हणतो ना की समाधान होत नाही. काहीतरी वेगळं आणखीन करायचंय, स्वतःला चाचपडून बघायचंय, स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी धडपडायचंय, हे कायम मी मनात ठेवत असतो. आणि त्यामुळेच मला असं वाटलं की रत्नाकर मतकरींची या गूढ कथा आपण जरा वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणूया. आणि म्हणून मग मी विजय किंकरे सरांच्या मागे लागलो की आपण ह्या कथांचं आपण रंगमंचीय सादरीकरण करूया. कारण ते आतापर्यंत लोकांनी अनेक वेळा वाचले असतील. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर त्याची एक वेगळी इमेज असेल, त्याचं एक वेगळं चित्र असेल, त्या कथेतली पात्र त्यांच्यासमोर वेगळ्या रूपात असतील, तर आपण एका वेगळ्या रूपात त्यांच्यासमोर ते मांडूया. तर विजय सरांनी ती कल्पना खूप आवडली आणि अगदी परफेक्ट मर्डर हे नाटक जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा सुद्धा सस्पेन्स थ्रिलर नाटकांची लाट नव्हती, विनोदी नाटकांची लाट होती. आणि त्याही वेळी मला असं वाटत होतं काहीतरी वेगळं करावं. आणि त्याही वेळेला माझ्या पाठीशी माझा जुना मित्र जो निर्माता म्हणून उभा राहिला तो निनाद करपे, बदाम राजा प्रोडक्शन्स, विनायक गवंदे, हे सगळे माझे खूप जुने मित्र जे कायम माझ्या पाठीशी निर्माते म्हणून उभे राहिले. सो पुन्हा एकदा मी त्यांच्याजवळ ही कल्पना मांडल्यावरती त्यांनाही ही कल्पना आवडली की एक वेगळ्या पद्धतीने गूढ कथा आपण लोकांच्या समोर आणतो आहोत. आणि मग ह्या प्रोसेसमध्ये नेपथ्य नीरज शिरवाईकरचं तुम्ही बघाल तर फार वेगळं आहे. त्याला जी पूरक पोषक अशी प्रकाश योजना आहे, जी शीतल तळपदे करतोय, आणि ती गूढता आणखीन गहिरी करणारी पार्श्वसंगीत आहे ते अजित परबचे आहे. त्याच्यात एक अप्रतिम गाणं सुद्धा आहे जे अजित स्वतः गायलंय सुद्धा अजितनं. मग त्याच्यात वेशभूषा असेल, रंगभूषा असेल, या सगळ्या गोष्टी इतक्या जोडून आल्या जे आतापर्यंत असं कधीच झालेलं नाहीये. की त्यामुळे गोष्ट सांगता सांगता आम्ही त्यातली पात्र होऊन जातो आणि गोष्ट संपता संपता तुम्ही त्या गोष्टीमध्ये आलेला असता, असा काहीसा अनुभव इथून तुम्हाला मिळणार. मग जसं आपलं नाटक फॉर्मॅट वेगळा आहे, जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही पात्रात आत बाहेर करणार, तर मग तुमच्या पात्राबद्दल थोडं काय सांगाल? दोन्ही गोष्टींमध्ये मी पाहुणा आहे. म्हणजे पावसातल्या पाहुणामध्ये सुद्धा आणि जेवणावळमध्ये सुद्धा मी पाहुणा आहे. सो दोन्ही गोष्टींमध्ये मी पाहुणा आहे. आणि पूर्ण या रंगमंच सादरीकरणामध्ये माझ्या वाट्याला सूत्रधार असणं फार कमी वेळा आहे. या दोन्ही ह्याच्यात माझ्या ह्याच्यामध्ये एनॅक्टमेंटच जास्त आहे. त्यामुळे मला तिथून सूत्रधारामध्ये जायला फार अगदी थोडासा वेळ मिळतो, तो शेवटी. पण तोपर्यंत मी पूर्ण वेळ त्या गोष्टीतलं एक पात्र म्हणूनच तुमच्या समोर येतो. पण प्रेक्षक तुमची नक्की वाट बघणार शेवटपर्यंत की पुष्कर सर कधी येतात रंगमंचावर. मग आता ही पूर्ण जी प्रोसेस झाली त्याचे वेगवेगळे काहीतरी अनुभव आले असतील. म्हणजे आता आपलं नाटक गूढ आहे, तर तसा एखादा काही अनुभव आला का तालमीच्या दरम्यान? नाही, तसा वेगळा अनुभव नाही आला. पण एक गोष्ट चांगली झाली आहे, म्हणजे आपण गुड ओमेन म्हणतो, बॅड ओमेन म्हणतो, तसं गुड ओमेन आपण म्हणूया. की हे नाव डिक्लेअर केल्यापासून अनेक जणांनी हे नाटक आमच्या इकडे कधी होणार आहे, आम्हाला कधी बघायला मिळणार आहे. मला अनेकांनी DM करून मेसेजेस तर केलेच आहेत, पण त्याचबरोबर व्हिडिओ पाठवलेत की आम्ही तुमची आमच्या शहरात आतुरतेने वाट पाहत आहोत. सो वेगवेगळ्या शहरांमध्ये ह्याचे प्रयोग करायला आम्ही उत्सुक आहोत. आणि मला असं वाटतं की ही या नाटकासाठी खूप जमेची बाजू आहे की लोकांना गूढ कथा म्हणजे सस्पेन्स थ्रिलर हे हा जॉनर खूप आवडतो आणि तरुण पिढीला विशेषतः खूप आवडतो. तर तरुण पिढीचा खूप की आम्हाला ते बघायचंय, लवकरात लवकर आमच्या शहरात आणि आम्हाला ते बघायचंय. इट्स अ गुड ओमेन की तरुण पिढी मराठी नाटकाकडे
ह्या जॉनरच्या निमित्ताने वळते, हे खूप चांगलं आहे. सध्या आमच्या पिढीला वाचनाची आवड नाहीये, तर ऍटलिस्ट नाटकाच्या निमित्ताने का होईना पण सगळं बघतील, नवीन बघायला मिळेल. तर मला असं वाटतं की नक्की प्रेक्षक प्रतिसाद देतील आपल्या वेगळ्या प्रयोगाला. येस, थँक्यू. थँक्यू. नक्की 31 तारखेला नाट्यगृहात जाऊन प्रयोग पहा. 31 जुलै पासून नाट्यगृहामध्ये याचे प्रयोग जोरात सुरू असणार आहेत. घाबरायचं नाही. ज्याला नीरज शिरवाईकर, विजय केंकरे, अजित परब, शीतल तळपदे, मंगल केंकरे, डॉक्टर श्वेता पेंडसे, डॉक्टर गिरीश ओक, मी अशी सगळी मंडळींची नावं जोडली गेली आहेत. आणि मुख्य म्हणजे रत्नाकर मतकरींसारख्या सिद्धहस्त लेखकाच्या या गूढ कथा आहेत. तर हा अनुभव थिएटरमध्येच घ्यायला हवा. घाबरायचं नाही, यायचं. थँक्यू सर. स्वामी कृपा क्रिएशनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.